गुड मॉर्निंग मंडळी, कशा आहात सर्व? मी पण मजेत आहे. संडेचा दिवस होता. इकडं थोडं लेट उठू म्हटलं. मग राहुल आले नाईट ड्युटी करून. त्यांनी कांदा वगैरे कट करून घेतला. तोपर्यंत मी पण उठले. मग त्यांच्यासाठी पोहे वगैरे करून घेतले. इकडं चहा ठेवून घेतली. चहा उकळायला लागली होती. गॅस कमी करून घेतला. मंद आचेवर चहा होऊ दिली. इकडं पोहे व्यवस्थित मिक्स करून घेतले. झाकण ठेवून होऊ दिले. मग थोडा वेळ इकडं चहा पण होत आली. इकडं पोहे पण ऑलमोस्ट रेडीच आहे. एकदा मिक्स करून घेतले. नंतर गॅस बंद करून घेतला. गरमागरम चहा आणि पोह्यांचा नाश्ता दिला पिशूच्या पप्पाला. इकडं माझ्यासाठी पाणी गरम करून घेतलं होतं. इकडं माझी पिशूगार झोपली. इकडं माझी अंघोळ वगैरे उरकली. त्यानंतर पिशूचे पप्पा म्हणे परत मला अर्धा कप चहा दे. चहा चांगली झाली होती. मग परत अर्धा कप चहा ठेवला त्यांच्यासाठी. तो चहा होतोय तोपर्यंत म्हटलं चला देवपूजा करून घेऊया. इकडं देवाबत्ती करून घेतली. सर्व देवांना पूजून घेतलं व्यवस्थित. इकडं चहा पण झालेली होती. प्रिशूच्या पप्पांना चहा देऊन दिली. डबल चहा पेत नाही पण कधीतरी. इकडं प्रिशू पण उठून बसली. बाबा झोप तर काही जात नाही, पण मॅडम उठलेली आहे सकाळी सकाळी. झोपायचं ना आता, पण नाही, तिला पण लवकर उठायचं असतं. इकडं साय बऱ्याच महिन्यांची फ्रीझरमध्ये होती स्टॉक. मग काढून घेतली एका पातेल्यात. म्हटलं मेल्ट व्हायला ठेवूया. इकडं साय मेल्ट होईल रूम टेम्परेचरवर दिवसभर. संध्याकाळी तूप बनवून घेते मस्त याचं गावरान तूप. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. इकडं प्रिशूचे पप्पा पण झोपून गेले होते. प्रिशू गेली होती बहिणीच्या घरी. तर बाय मंडळी.